दिव्य गोष्ट असते आणि त्यात तुम्ही सगळेजण इतके छान नाचता. वा वा वा. इथं थांबायचं. मी वर जाऊन इथे बोलू आधी. थोडस मला बोलायचंय. बोलू. नमस्कार. जर आपण शांतता ठेवूया आणि आपण इथे कॉन्सन्ट्रेट करूया. नमस्कार. आज आमचा दुर्गा ब्रह्मानंद ग्रुप पहिलंच वर्ष आहे आमचं आणि पहिल्याच वर्षी आम्ही हे मंगळागौरीचे खेळ खेळायला जी मराठीचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही मंगळागौरीचे पारंपरिक खेळ परंतु आज समाजाला काही समाज प्रबोधन आम्ही आमच्या खेळातून देत आहोत आणि त्या पद्धतीची थोडीशी नवीन रचलेली गाणी आम्ही याच्यातून सादर करतो. पण त्याच्यातून पारंपरिक मंगळागौरीचे खेळ आणि यातच ही आमची संस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत जावं म्हणून आम्ही दोन आमच्या छोट्या कन्या त्यांना पण या ग्रुपमध्ये घेतलेला आहे. आता तुमची वेळ सुरू होते आहे. 10 मिनिटांची वेळ. एकच मिनिट आम्ही खाली. एकच मिनिट. आमचं सगळं माईक वगैरे लावून घेतो. एकच मिनिट. मी इथंच आहे उभी. माईक मला हे अँकर नाही यांच्या आहे. आपल्याला काही नाही घ्यायचं. चला सुरू करूया आपण. एकच मिनिट. फक्त मी कागदाकडे बघा. कागदाकडे बघा. मग इकडे थांबा. फक्त स्पीकर समोर नका. इथे मॉनिटर पाशी थांबा. त्याशिवाय तुम्हाला ऐकून येणार. बसूया का खाली आपण. बसूया का. एक उभं राहते सगळे. मला एकदा कागद. मी बसते खाली. 2, 3 सुरू. उत्सव हा नारी शक्तीचा सोहळा भारतीय परंपरेचा वचा घेऊ आपण देशभक्तीचा आणि महिलांच्या अस्मितेचा. क्षण आलाय आता झी मराठी मंगळगौर स्पर्धेचा. दुर्गा ब्रह्मानंद ग्रुप सहर्ष सादर करीत आहे खेळ मंगळगौरीचा. 1, 2, 3. चला चला आनंद सागर माझ्या लेकीच्या जन्माचा. माझ्या लेकीच्या जन्माचा. माझ्या लेकीच्या जन्माचा. माझ्या पोटी आली अशी धनाची पेटी. माझी लाडाची सानुली. माझी लाडाची सानुली. माझी लाडाची सानुली. पण भीती वाटे पोटी कशी करू घ्या मोठी. कसे रक्षावे संकटी. कसे रक्षावे संकटी. कसे रक्षावे संकटी. अगं आदिती का काळजी करतेस. अगं बेटी म्हणजे धनाची पेटी. तिचं रक्षण करण्यासाठी तिला उच्च शिक्षण दे. उत्तम संस्कार दे आणि मग बघ तिचं व्यक्तिमत्व कसं मोराच्या पिसाऱ्यासारखं फुलून येतंय. कसा पिसारा फुलला बाई बाई. मनोहराचा कसा पिसारा फुलला. अशी हिले शिक्षण घेऊ लागली आणि तिचं रुटीन घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरू लागलं. घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर. घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर. नवऱ्याची मर्जी राख मुलं बाळ सासू फार. जीव देण्याकरती लाया भिडताना आर पार. जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर. भिडकीला भिडणारी आगर. बाईपण भारी बाईपण भारी देवा. बाईपण भारी मंडळी खरंच महिमा भारी. कारण आज मुली सगळ्या क्षेत्रात अभूत आहेत आणि त्यांचं हे कर्तृत्व त्यांची जिद्द पाहून त्यांची आई बाबा म्हणतात शिक पोरी शिक भरपूर शिक. शिक पोरी शिक भरपूर शिक. लग्नाची काही तुला करणार नाही. शिक पोरी शिक भरपूर शिक. शिक पोरी शिक भरपूर शिक. शिक पोरी शिक भरपूर शिक. शिक 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 शिक. शिक्षण हेच शस्त्र लेकीचं प्रगतीचं ते द्वार आहे. सावित्री जिजाऊच्या विचारांची हीच खरी वारसदार आहे. शिक्षण घेतेस कशाला स्वतःच्या पायावर उभं राहायला. शिक्षण घेतेस कशाला जिजाऊचा वसा चालवायला. शिक्षण
वा खूप छान. जरा एकदा पुन्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सगळ्यांसाठी आणि या दोन चिमुकल्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा वा ते हल्ली झुंबा वगैरे करायला जातात त्याच्यापेक्षा हे जर केलं मला असं वाटतं की झुंबा नाही बोंबा निघायच्या पहिल्या दिवशी. बरोबर की नाही? फार तुम्ही सॉलिड खेळताय यार. फार मजा आली आम्हाला. हे पाहताना इतकी दमछाक होते. तुम्ही खेळताना काय होत असेल. वा 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 वा. अगरबत्तीच्या सुगंधाने दरवळलेल्या या खेळात मी नाव घेते, सगळ्यांनी ऐका. झी मराठीच्या मालिकेत आवडती मला तारिणी. झी मराठीच्या मालिकेत आवडती मला तारिणी. हेमंतरावांचं नाव घेते, मी त्यांची साथी. वा खूप छान. आणि यानंतर हिरकणी